अमरावती येथील पंचवटी चौकात वाहतूक थांबवून एका गाण्यावर रील्स बनवणे एका जोडप्याला चांगलेच महागात पडले। या प्रकरणी महिला वाहतूक अंमलदार मंगला बोडके यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी बुधवारी 9 एप्रिल रोजी सायंकाळी गुन्हा दाखल केला। शनिवारी 5 एप्रिल रोजी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास ती रील्स बनवण्यात आली होती। देवीदास विष्णूजी इंगोले राहणार सिद्धार्थनगर व एक महिला अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत। मित्रांनो, त्यापैकी देवीदास इंगोले यांना 9 एप्रिल रोजी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली होती। सोबतच दोघांना समजही देण्यात आली। तक्रारीनुसार देवीदास इंगोले यांनी पंचवटी चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक अंमलदार मंगला बोडके यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म करिता व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी मागितली होती, मात्र त्यांनी त्यास मनाई केली होती। दरम्यान मंगला बोडके या जेवण करण्यासाठी गेल्यावर देवीदास इंगोले व त्यांच्यासोबतच्या महिलेने सार्वजनिक रस्त्यावर वाहतूक थांबवून रील्स तयार केली। त्यांनी सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करून बेजबाबदारपणे कृत्य केले तथा सार्वजनिक ठिकाणी गाणे लावून नृत्य करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे मंगला बोडके यांनी तक्रारीत म्हटले आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।